आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे। नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे। एकाच कुटुंबातील 7 जणांनी आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे। डेहराडून येथून आलेल्या कुटुंबातील 7 सदस्यांनी पंचकुला जिल्ह्यामध्ये टोकाचं पाऊल उचललंय। मृतांमधील पती पत्नी, त्यांची 3 मुले आणि 2 वृद्ध सदस्यांचा समावेश आहे। ही घटना पंचकुला सेक्टर 27 मध्ये घडली। या कुटुंबाने विष प्राशन करून आत्महत्या केली आहे। संबंधित कुटुंब बाबा धीरेंद्र शास्त्री यांच्या पंचकुला सेक्टर 28 मधील प्रवचन सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी आले होते, अशी माहिती समोर येत आहे। समोर आलेल्या माहितीनुसार पोलिसांना सोमवारी रात्री 11 वाजता माहिती मिळाली। एका कारमध्ये काही लोक बेशुद्ध अवस्थेत आढळले। घटनास्थळी पोहोचल्यावर पोलिसांनी त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केलं। रुग्णालयात 6 जणांचा मृत घोषित करण्यात आला, तर एकाची प्रकृती गंभीर होती, ज्याचा नंतर मृत्यू झाला। मृतांमध्ये प्रवीण मित्तल, त्यांची पत्नी, 3 मुले आणि 2 वृद्ध सदस्यांचा समावेश आहे। वाढत्या कर्जाच्या ओझ्यामुळे आणि आर्थिक ताणामुळे त्यांनी हे पाऊल उचललं असावं, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे। प्रवीण मित्तल यांनी काही वर्षांपूर्वी डेहराडूनमध्ये टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय सुरू केला होता, ज्यामध्ये त्यांना मोठे नुकसान झाले। व्यवसायात झालेल्या तोट्यामुळे आणि वाढत्या कर्जामुळे ते मानसिक तणावाखाली होते, ज्यामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले। दरम्यान फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरून पुरावे गोळा केले असून कुटुंबाने हे पाऊल का उचलले आणि पंचकुलामध्ये त्यांनी आत्महत्येचे ठिकाण का निवडले याचा तपास सुरू आहे। हे कुटुंब प्रवचन ऐकल्यानंतर आत्महत्या करण्याचा विचार करत होते की हा निर्णय अचानक घेतला हे अद्याप स्पष्ट झाले नाही। ज्या ठिकाणी कार उभी होती तिथे त्यांचे कोणी ओळखीचे होते की नाही याचीही चौकशी केली जाते। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे।